कॉर्नरस्टोन प्रॉपर्टी गॉस्पेल मिनिस्ट्री स्पिरिच्युअल डायग्नोसिस सेंटर आपलं स्वागत करत आहोत. दर गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता तुम्ही या आणि ऐका भविष्यात्मक शुभ संदेश. आशीर्वादित व्हा आणि देवाच्या सेवेला सज्ज व्हा. प्रियांनो, आजचा विषय आहे तुमच्या मोबाईलवरती कोणतेही आलेलं वचन हे विनाकारण दुर्घटनेने आलेलं नाही आहे, तर ते कुणाकडून कसं आलेलं आहे त्यामागचा हेतू आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं. ते वचन तुम्ही वाचावं, त्याला होय आमेन बोलून आपल्या जीवनात स्वीकारावं, आपल्या जीवनामध्ये लागू करावं. आणि हे वचन ज्या कोणाला गरज असेल त्या लोकांपर्यंत हे वचन तुम्ही कॉपी फॉरवर्ड पेस्ट करून पाठवून द्यावं, जेणेकरून कळत न कळत तुमच्याद्वारे सुवार्तेच्या कार्यास हातभार लागेल आणि देवाचं वचन त्यांच्यापर्यंत पोचवून ते सैतानाच्या बंधनातून, कष्टातून, दुःखातून, कर्जातून, त्रासातून मुक्त होऊन देवाच्या वचनाद्वारे ते लोक बंधनमुक्त होतील आणि देवाचा गौरव करतील आणि एक आत्मा प्रभूच्या राज्यात तुमच्यामुळे जोडला जाईल. त्यामुळे प्रियांनो, तुम्हाला आलेलं वचन याकडे इग्नोर करू नका. तर देवाचं वचन तुम्ही ते वाचा, बोला, ऐका, त्यावरती मनन करा आणि ते वचन पुढील व्यक्तीला पाठवून द्या. अशा प्रकारे देवाच्या कार्यामध्ये तुमचा हातभार लागून तुमच्याद्वारे देवाची सेवा घडणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आजचं वचन तुमच्यासाठी आशीर्वादित हो. बाबा, प्रत्येकाच्या मनाला, प्रत्येकाच्या अंतकरणाला बाबा तू स्पर्श केलास, करतोस म्हणून तुला धन्यवाद बापा. बाबा, इथं आत्म्याचं काम बापा होणार आहे म्हणून तुला धन्यवाद बापा. ऐकणाऱ्याच्या बाबा परमेश्वरा तू स्तुती आणि स्तवन करणाऱ्या लोकांना परमेश्वर तू आशीर्वाद देणार म्हणून तुला धन्यवाद देते परमेश्वर. बाबा, येणारी वेळ परमेश्वर ही तुझी आहे परमेश्वर. स्वर्गीय मानना परमेश्वर तुझ्याकडनं आहे परमेश्वरा. बापा, जे वचन बापा बाबा तू देऊ केलेलेस परमेश्वर ते बापा बोध करणार आहे बापा. बाबा, सांत्वन करणार आहे परमेश्वरा. तुझं सामर्थ्य पुरवणार आहे परमेश्वरा. विश्वास वाढवणार आहे परमेश्वरा. तुझी दया, तुझी कृपा आम्ही बापा तुझ्याकडनं मागतो परमेश्वरा. या वेळेला परमेश्वरा हे समजण्यासाठी ज्ञान आणि बुद्धी दे परमेश्वरा. प्रत्येकाच्या मनाचा, अंतकरणाचा ताबा तू घे परमेश्वरा. बापा, त्यांचे कान तू उघड बापा आणि त्यांचं हृदय मासमय हृदय कर परमेश्वरा. जे काय वचन येत आहे परमेश्वरा ते मायासाठी आहे असं माझा पूर्ण विश्वास आहे हो परमेश्वर. प्रत्येकासाठी आहे असं पूर्ण विश्वास आहे हो. खरोखरच त्यांची भेट घे परमेश्वर तुझ्या वचनावर. प्रत्येकाने म्हणूया हे वचन माझ्यासाठी आहे हो बाबा, त्याच्यामधून मी शिकणार आहे. मी तुला धन्यवाद देते परमेश्वरा. बाबा, परमेश्वरा 100 पट फळ देणार परमेश्वर तू आहे बापा. बाबा, सर्व शैतानी बंधनात, सर्व शैताना बुरळण्याच्या आत्म्याला येशूच्या नावात अक्कल लावते यावेळेस बापा. बाबा, तुझं दया, तुझी कृपा मी करते परमेश्वर. येशू ख्रिस्ताच्या गौरव नावात बापा. बाबा, माझा देश आणि माझ्या देशाला परमेश्वर तुझ्या अधीन करते परमेश्वर. योग्य त्या मार्गावर, योग्य त्या बापा मार्गदर्शनाखाली बापा त्याला तू ने परमेश्वर. बापा, सर्व गरीब, सर्व बापा जे काही अनएम्प्लॉइड आहे परमेश्वर, जे काही परमेश्वरा बापा जे काही बापा प्रॉब्लेम्स आहे तुला माहिती आहे परमेश्वरा. तुझं गौरव तू करून घेणार परमेश्वर बापा. बापा, प्रभू येशू पिता परमेश्वर, प्रभू येशूच्या नावाने माझ्या देशाला, माझ्या भारत देशाला तुझ्या अधीनात स्वाधीन करतो आणि तिथल्या प्रत्येक लोकाला, प्रत्येक बापा नगराला परमेश्वर, प्रत्येक सिटीला, प्रत्येक बापा परमेश्वर बापा स्टेटला परमेश्वर तुझ्या अधीनात स्वाधीन करतो परमेश्वर. प्रत्येक व्यक्तीला तुझ्या अधीनात स्वाधीन केलेलं आहे म्हणून तुला धन्यवाद देते बापा. तू त्याचा ताबा घे आणि तुझ्या म्हणण्यानुसार तुझ्या गौरवशाली हाताद्वारे तू करून घे बापा. तुझे स्वर्गीय बापा, तुझे स्वर्ग उतरून येऊ दे बापा. हो बापा, परमेश्वर तुझं राज्य येऊ दे हो बापा. ख्रिस्त येशूच्या गौरव नावात मागते म्हणून तो आमेन आणि आमेन. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज 15 ऑगस्ट आहे आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? 78 वर्ष आपला देशाला झालेली आहे. आणि आपला देश भारत देश, आणि मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. कारण माझा देश
1947च्या गरिबीतून उठून, त्या दारिद्र्यातून उठून, जे इंग्रजांनी लुटून नेलं होतं, जे ब्रिटिशांनी लुटून नेलं होतं, त्या देशाला आज मागं टाकून जगाची आर्थिक 5वी राज्य कंट्री झालेली आहे. हालेलुया. आणि हा माझ्या देशाचा गौरव आहे की माझा देश विकसित देशाकडे वाटचाल करत आहे. हालेलुया. रीनमा खरा तुरे. आपण आपल्या देशासाठी सिस्टरांनी प्रार्थना केलेली आहे. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि इथे कॉयर मधले सर्वजण येतील माझ्याबरोबर. प्रणव, सिस्टर पल्लवी इथे येतील, वैभवी इकडे राहील, बाकीचे सर्वजण आपल्या जागेवर उभे राहून आपण राष्ट्रगीत गाणार आहोत. प्रत्येक जण. जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलसी तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता के जय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि आजचा वचन परमेश्वराने मला असं सांगितलं आहे की काही दिवसापासून आपल्या ग्रुपद्वारे आपण देवाचं वचन व्हॉट्सअपला लोकांना शेअर करत आहोत. रोज नवीन नवीन वचन आपण लोकांना पाठवत आहोत आणि मीच एकटा नव्हे तर अनेक लोक एकमेकाला एक दुसऱ्याला देवाचं वचन पाठवत आहेत. परंतु काय झालेलं आहे, व्हॉट्सअपने इतकं सोपं केलेलं आहे जगणं. पूर्वी आंतरदेशी पत्राद्वारे किंवा पत्र लेखन केल्यानंतर पत्र महिना हप्ता लोकांना भेटत नव्हती. ती उत्सुकता होती लोकांना की कधी माझ्या घरनं, माझ्या नातेवाईकाचं, माझ्या मित्राचं मला पत्र येईल. परंतु आता व्हॉट्सअपने इतकं इझी केलेलं आहे की देवाचं वचन जे काय आपण एकमेकांना पाठवत आहोत उत्तेजनार्थ, एकमेकांना जे वचन आपण पाठवत आहोत उत्तेजनार्थ, प्रियांनो त्या वचनाला काहीही किंमत राहिली आहे. लोक त्या वचनाकडे पाहत सुद्धा नाही. जस्ट कॉपी फॉरवर्ड, कॉपी पेस्ट फॉरवर्ड. आपण काय वचन पाठवलेलं आहे, आपल्याला काय वचन आलेलं आहे ते पाहत सुद्धा नाही. प्रियांनो, पण मला एक गोष्ट महत्वाची सांगायची, जे कोणतं वचन तुमच्याकडे ज्या कोणी व्यक्तीने पाठवलेलं आहे ते सहज म्हणून तुमच्याकडे आलेलं नाही. आणि जर तुम्ही सहज म्हणून घेत असताल तर खूप मोठी चूक तुम्ही करत आहात. तुम्ही त्या भ्रांतीच्या आत्म्यामध्ये आहात की तुम्हाला सर्व माहिती आहे. तुम्ही त्या भ्रांतीच्या आत्म्यामध्ये आहात प्रियांनो की तुम्हाला सर्व माहिती आहे. तुमच्याकडं चुकून माखून जे कोणी तुम्हाला वचन पाठवते प्रियांनो, ते सहज वचन तुमच्याकडे आलेलं नाही. ती देवाची योजना आहे की तुम्हाला या तारखेला, या दिवसाला, या वेळेला, या घटकेला ते वचन तुमच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये जावो. म्हणून प्रियांनो, फेसबुकद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, युट्यूबद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, चॅटिंगद्वारे तुम्हाला जे काही वचन तुमच्या मोबाईलवरती आज पोचलेलं आहे, पोचत आहे, त्याला इग्नोर करू नका प्रियांनो. त्याच्यावरती विश्वास ठेवा की ते वचन तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे तुमच्याकडे आलेलं आहे. त्या वचनावरती तुम्ही मनन करा प्रियांनो. त्या वचनावरती तुम्ही मनन करा, त्या वचनावरती तुम्ही ध्यान द्या आणि ते वचन तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये, कलसेकराच्या पत्राच्या 3 अध्याय 16व्या वचनाप्रमाणे ख्रिस्ताचं वचन तुम्हामध्ये भरपूर राहू द्या. प्रियांनो, तुम्ही इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका. कोणतीही न्यूज असू द्या, काही हेडलाईन असू द्या, तुम्हाला येणारा कोणताही जोक्स असू द्या, तुमच्या लाईफ मध्ये येणारा, तुमच्या मोबाईलवरती येणारा कोणतीही गोष्ट असू द्या, त्याला इग्नोर करा प्रियांनो.
परंतु जे काही वचन तुम्हाला पाठवण्यात येत आहे प्रियांनो, जे काही वचन कोणत्याही XYZ व्यक्तीद्वारे तुम्हाला आलेल्या वचनाकडे दुर्लक्ष करू नका प्रियांनो. ते तुमचं आत्मिक भोजन आहे. तुम्ही किती बायबल स्कॉलर असताल, तुम्ही किती ज्ञानी पंडित असताल, पण एक वचनाकडे इग्नोर करून चालणार नाही. तुम्ही ज्या वेळेस देवाच्या वचनाला इग्नोर करता, तुम्ही सैतानाचं हास्य करता, तुम्ही सैतानाला विजय देता. ते वचन वाचा आणि येशूच्या नावात त्याला आमेन बोला आणि बोला, येशूच्या नावात हे वचन मी स्वीकारतो. बोला, येशूच्या नावात मी हे वचन स्वीकारतो. त्या वचनाला तुम्ही इग्नोर करू नका प्रिय. ते वचन तुम्हाला विश्वासामध्ये दृढ करणार. भले तुम्हाला 100 वचन दिवसभरामध्ये येत असतील, प्रियांनो तो वाचा. देवानी जे टेक्नॉलॉजी आपल्याला दिलेली आहे, त्याचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे तुमच्या हातात. म्हणून जे काय व्हॉट्सअपद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, तुमच्या युट्यूबद्वारे, फेसबुकद्वारे जे जे तुमच्याकडे ऑनलाईन मीडिया आहेत, त्या प्रत्येक मीडियाद्वारे तुमच्याकडे जे काही वचन येत आहे, ते वचन तुम्ही इग्नोर करू नका प्रिया. ते पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित होऊन ते तुम्हाला आलेलं, ते सहज आलेलं नाहीये प्रिया. त्या वचनाला स्वीकारा, यस आणि आमेन बोलून, आणि बोला, yes, I receive this word of the God in the mighty name of Jesus Christ, and see the blessing, see the miracle of the Lord. कारण ती सहज घटना नाहीये प्रिया. कारण देवाचं वचन हे कार्य करत झाल्याशिवाय, फळ दिल्याशिवाय परत ते जात नाहीये. आणि आपण त्या वचनाकडे दुर्लक्ष करू. त्या छोट्या छोट्या वचनाकडे, गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. माझे हात जोडून आपल्या सर्वांना विनंती प्रियांनो, जे कोणीही तुम्हाला जर वचन पाठवत असेल प्रियांनो, त्याला यस आणि आमेन, आय रिसीव्ह इन द मायटी नेम ऑफ जीसस. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ते वचन स्वीकारतो आणि ते स्वीकारा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. प्रियांनो, आज आपण वचन वाचूया. योहान याचा 3रा अध्याय, निकोदेमाचं संभाषण आपण वाचूया. त्याच्यानंतर ओ रे बाबा शाखरे लबले नमदे शिखम दरलो बरोबर शिखम दे रे लबा. लोक याचा 19वा अध्याय 23वा वचनापासून आपण वाचूया. रे बाबा शाखरेन दे रे बाबा शिखरा. सिस्टरला माहिती आहे. ओ रे बाबा शाखरा बाले रोबो सन दे रे बाबा रखाला मशंदरा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. योहान याचा 3रा अध्याय. बरं, लूक भेटला असेल तर 19वा अध्यायाचा 23व्या वचनापासून वाचण्यास सुरुवात करा प्रिया. शंदारा वसिकाला नमर बरोबर बोललो बोलबा हारे केंदेरी रे बिरी 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 शंदला मन 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 मम दरोर बरोबर बरोबर खाला नम शंदराला मन. 19-21 पासून वाचूया प्रियांनो. लूक 19-21, 23 पासून. तुम्ही या शंधरा शिखो माखा लेले. हालेलुया. मग तू माझ्या पैसा पिढीवर का ठेवला नाहीस? 19 19-23 सॉरी, मत्ते 19-23. पटापट काढूया प्रियांनो, ज्याला भेटला असेल त्यांनी पटकन वाचा. तेव्हा येशू आपल्या शिष्यास म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे स्वर्गाच्या राज्यामध्ये धनवानांचा प्रवेश होणे कठीण आहे. पुढं मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. वाचा ना पुढं. हे ऐकून शिष्य फार थकवून म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हणाले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व काही. थोडं फास्ट वाचूया आणि आपण 20व्या वचनापासून वाचूया प्रियांनो. एक श्रीमंत तरुणाचा प्रश्न म्हणून जे आहे
आपण 16 वचन पण आहे त्याच्यामध्ये. 16 वचनापासून आहे की एक श्रीमंत तरुण प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन काहीतरी बोलत आहे प्रियांनो. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? 17. तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी काय विचारतोस? चांगलं असे एकच आहे. तर तू जीवनात प्रवेश करून पाहतोस तर आज्ञा पाळ. तो जीवनात प्रवेश करू पाहत असशील तर तू काय कर? आज्ञा पाळ. हालेलुया. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा आईचा सन्मान कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तू काय कर? आपल्या शेजाऱ्यावरती तू काय कर? प्रीती कर. हालेलुया. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळत आहे. त्या ठाई अजून काही? माझ्या ठाई अजून काय उणे आहे? प्रियांनो, या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. तो तरुण देवाला म्हणत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे, बाबा रे, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या आई बापांना मान दे, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर, या सगळ्या आज्ञा मी पाळत आहे. अजून माझ्या ठाई काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊन पाहतोस. आता येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे की जर रे बाबा तुला पूर्ण व्हायचं आहे तर तुझ्याकडे जे काय आहे ते तू काय कर? तुझे असले नसले ते विकून दारिद्र्यास दे, आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. तू काय कर? माझ्या मागे ये. प्रियांनो, हा दाखला आत्ताचे जे ज्योतिष पंडित जे आहेत, स्कॉलर आहेत, बायबल स्कॉलर आहेत, त्यांच्यासाठी हा दाखला दिलेला आहे. आता काय झालेलं आहे की पवित्र शास्त्रामध्ये इतके शिक्षक झालेले आहेत, कुणाला हे बायबलचं वचन सांगायला गेलं की ते स्पष्ट म्हणतात की आम्हाला सगळं माहितीये, आम्हाला नका शिकवू, तुम्ही आत्ता आले, आम्ही तर एवढं वर्ष काय करतोय, आम्ही एवढे वर्षी तर काय करतोय. तर प्रियांनो, जर तुम्हाला सगळं माहिती आहे तर तुम्ही काय करा? तुमचं आहे नाही ते सर्व विका आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे तुम्ही जा. शक्य आहे? नाही. आणि जर आपल्याला एवढं सगळं जर माहिती आहे तर देवाचं वचन सांगतं, मत्त्याचं पुस्तक 10वा अध्याय 27-28 वचनामध्ये लिहिलेलं आहे की 37 वचनामध्ये लिहिलेलं आहे की तू आपला वधस्तंभ उचल. तू काय कर? आपला वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे. आहे का प्रियांनो वचन? मत्ते 10:37 काय लिहिलंय? वाचा. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. तो मला योग्य नाहीये. फक्त तुम्हाला वचन माहिती आहे, फक्त तोंडामध्ये मुखामध्ये तुमच्या गीता आहे, हालेलुया, ठेच लागली तरी येशू प्रभू आहे, तुमच्या मुखामध्ये ख्रिस्त आहे, पण तुमच्या आचरणामध्ये जर ख्रिस्त नसल, त्या वचनाप्रमाणे जर तुम्ही आचरण करणारे नसाल तर प्रियांनो, ते सर्व काही तुमच्या जीवनामध्ये व्यर्थ आहे. स्वतःला नामधारी ख्रिश्चन तुम्ही बोलू नका. आणि नामधारी ख्रिश्चनाचं सर्वात महत्वाचं, सर्वात मोठं उदाहरण हे आहे की तो प्रत्येक वेळी बोलणार की आम्हाला तर हे सगळं माहिती आहे. हे नामधारी ख्रिश्चन लोकांचं लक्षण आहे की आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला काय सांगू नका. त्यांना वचन सगळे पोपटपंछीप्रमाणे पाठ आहेत, पण परंतु ख्रिस्ताचा वधस्तंभ, स्वतःचा वधस्तंभ उचलून ख्रिस्ताच्या मागे चालणं हे त्यांना माहिती नाही. स्वतःचा वधस्तंभ उचलायचा आणि ख्रिस्ताच्या मागे चालायचं हे त्यांना मान्य नाहीये आणि हे त्यांना माहिती नाही. हे नामधारी ख्रिस्ती लोकांचं पहिलं उदाहरण आहे. आणि जर तुमच्या संपर्कामध्ये असे जर कोणी लोक असतील तर प्रियांनो, त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स करू नका, त्यांना काही शिकवण्याचा प्रयत्न करू नका, त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि त्याच्यापासून तुम्ही दूर व्हा. कारण ही लोक स्वतःला फसवणारी आहेत. याकोबाचं पत्र 1 अध्याय 22-23 वचन. रबालाबा शिखाना नमा रखेलेला मा शंदुली दिली
रीनमा कथोरलव शंदेरे राबा. भेटलं का प्रियांनो वचन? याकोबाचं पत्र 1 अध्याय 22-23 वचन. हालेलुया शंदेरी कराला सिस्टर जरा लवकर काढलं तर बरं होईल. याकोबाचं पत्र 1 अध्याय 22-23 वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, तर अशाने तुम्ही स्वर्गाची स्वतःची फसवणूक हो. जर आपल्याला देवाचं वचन माहिती आहे, वाचा. कारण जर कोणी वचनानुसार ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात आपले शरीर रूपी मुख पाहत आहे, मुख पाहणाऱ्या माणसासारखे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर मला वचन माहिती आहे आणि त्या वचनाप्रमाणे जर मी आचरण करत नसत तर मी माझी स्वतःची फसवणूक करतो. प्रियांनो, वचन जे तुम्हाला माहिती आहे ते वचन हे पवित्र आत्म्याचं इंधन आहे. प्रियांनो, जर तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झालेला आहे तर ते वचन घेऊन तुम्हाला तुमच्या त्या बंद खोलीमध्ये, मागच्या आठवड्यामध्ये सिस्टरने आपल्याला शिकवलं की बंद खोलीमध्ये कडीच्या आड आपल्या आतल्या खोलीमध्ये जाऊन कडी लावून बसून आपल्याला देवाशी बोलायचं. प्रियांनो, त्या आतल्या खोलीमध्ये जाऊन अन्य भाषेमध्ये देवाचं वचन तुम्हाला बोलायचं. जे वचन तुम्हाला बोलायचं, जे माहिती आहे ते वचन तुम्हाला बोलायचं आहे येशूच्या नावाने. रेबा खारे नामा शंदे रे रे रे, ते वचन तुम्हाला बोलायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही प्रियांनो ते वचन बोलत नाही तोपर्यंत त्या पवित्र आत्म्याला ते इंधन पूरक इंधन भेटत नाही. ज्यावेळेस तुमच्या मुखातून देवाचं वचन बाहेर येतं प्रियांनो, ज्यावेळेस तुमच्या मुखातून देवाचं वचन येतं, पवित्र आत्मा त्यावरती कार्य करण्यास सुरुवात होतो आणि ते वचन प्रकाशमान होतं. ते वचन प्रकाशन होतं, प्रगटीकरण होतं आणि तुमच्या जीवनातल्या त्या एरियामध्ये काम करायला सुरुवात होते की ज्या ठिकाणी तुम्ही अडकलेला आहात, ज्या ठिकाणी तुम्ही फसलेला आहात, ज्या ठिकाणी तुम्ही बांधलेले आहात, ज्या ठिकाणी तुम्ही सुटण्याचा प्रयत्न करा ते सुटत नाहीये. हे वचनाचं महत्वाचं काम आहे. वचन तुम्हाला बंधनमुक्त करतं पवित्र आत्म्याद्वारे. हे वचन तुम्हाला त्यावेळेस बंधनमुक्त करतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आतल्या खोलीमध्ये जाऊन अन्य भाषेमध्ये रे बाबा बशा के रे नंदे रे लाबा सुको रेखा नांदे राबा शाखा रबा रबा रे लो बो साखा रंदेलेला. हो, वचन तुम्हाला समजेल, वचन तुम्हाला सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. सत्य मला कळेल आणि सत्य मला बंधनमुक्त कर. ज्यावेळेस तुम्ही हे वचन बोलणार, ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा, तुम्हाला माहित असलेले वचन तुम्ही बोलत अन्य भाषेत प्रार्थना करणार, तो आतमधून प्रगटीकरण तुमच्या जीवनामध्ये येणार प्रियानो. आणि ते जे प्रगटीकरण असणार आहे, जे प्रकाशन असणार आहे प्रियानो, ते तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रॉब्लेम मधून बंधनमुक्त करणार. ते तुम्हाला बंधनमुक्त करणारे, त्या पापाच्या गुलामीतून बाहेर काढणारे प्रियानो. ते तुम्हाला आध्यात्मिक स्वभावाचं करणार आहे प्रियानो. ते तुम्हाला ख्रिस्ताच्या स्वभावाचा वाटेकरी ते करणार आहे प्रियानो. ओ रवाली खरामा शेखेरे. म्हणून जितकं वचन तुम्हाला जिथून वचन येईल प्रियानो, ते वचन तुम्ही ग्रहण करा. ते वचन खा, ते वचन प्या आणि ते वचन बोलत राहा प्रियानो. ते वचन बोलत राहा, त्याच्यावरती विचार करा प्रियानो, त्याच्यावरती मनन करा प्रियानो आणि ते वचन अन्य भाषेसोबत आपल्या आतल्या खोलीमध्ये बोलण्यास सुरुवात करा प्रियानो. त्या वचनाला पवित्र आत्म्याची धार लागेल. त्या वचनाला पवित्र आत्म्याची धार लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाला ते वचन कापून टाकेल. तुमच्या जीवनामध्ये असलेल्या सर्वात मोठ्या पहाडाला ते वचन उद्ध्वस्त करून टाकेल. पण त्यासाठी वचनाचा रिस्पेक्ट करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्या वचनाचा रिस्पेक्ट
आज देवाच्या कृपेने ही मीडिया, ऑनलाईन सोशल मीडिया आपल्याला भेटलेली आहे. व्हॉट्सअपद्वारे आपल्याला नाना प्रकारे ठिकठिकाणावरनं वचन येतात. प्रियानो, कोण काय वचन पाठवतं पण माहिती नाही कोणत्या वचनाद्वारे पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे, कोणतं वचन तुमचं अंतःकरण बदलणार आहे. म्हणून येणाऱ्या प्रत्येक वचनाला प्रियानो होय आणि आमेन बोलायला शिका. ते वचन बोला, अन्य भाषेत प्रार्थना करा. प्रियानो, त्यातून परमेश्वर तुम्हाला नवीन प्रगटीकरण देईल, त्यातून परमेश्वर तुम्हाला रेमा वचन देईल. होय, निश्चित प्रियानो, तुम्हाला तुमचं बायबल वाचायचं आहे, निश्चित तुम्हाला तुमचं बायबल वाचायचं आहे, त्याविषयी काही दुविधा नाहीये. वचन वाचल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये. पण हा जो फास्ट फूड आपल्याला भेटत आहे रोजचा, हे आपलं हेवी फूड आहे रोज घरातलं, हे आपलं घरातलं हेवी फूड आहे रोजचं. हे आपल्याला प्रतिदिन खायचंच आहे, प्रतिदिन खायचंच आहे. पण ते फास्ट फूड जे रोज आपल्याला मोबाईलवरती सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्री केव्हाही ज्याला जे वचन भेटतं तो आपला बिचारा शेअर करतो, तो आपल्याला पाठवतो, तो आपल्याला स्पून फिडिंग करतो. परंतु आपण त्याला काय करतो? कॉपी पेस्ट फॉरवर्ड. नाही तर आपण बघत पण नाही, कारण आपल्याला सगळं माहिती. अहो माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आपल्याला सगळं माहिती आहे मग आपल्या जीवनामध्ये सुधार का नाही हो? कधीतरी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आपण एवढे बायबलचे स्कॉलर आहोत, आपल्या जीवनामध्ये एवढं ज्ञान आहे, पंडित आहे, तर देव तुम्हाला वापरत का नाहीये? देवाचा गौरव तुमच्यापासून दूर का आहे? तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण दुर्लक्षित करतो त्या गोष्टीकडे आजपासून आपल्याला लक्ष द्यायचे. दावीद स्तोत्र संहिता 56:10 मध्ये काय म्हणतो बघा बरं. स्तोत्र संहिता 56:10 मध्ये हालेलुया रावारी गनी मनम दे रे 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 नमममममममो येशू नामांदो ओ रे 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 बरी फलाना मना मना मंदिर. प्रियानो, स्तोत्र संहिता 56:10 मध्ये दावीद काय बोलत आहे पहा. देवाच्या साह्याने देवाच्या साह्याने नाही सिस्टर, खला नामा 10 तेच बरोबर आहे वचन आहे. मी वाचा. देवाच्या साह्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करेन. मी काय करल? देवाच्या साह्याने मी त्याच्या वचनाचे परमेश्वराच्या प्रशंसा करेन. परमेश्वराच्या साह्याने त्याच्या वचनाची मी काय करेन? प्रशंसा करेन. त्याच्या वचनाची प्रशंसा आपल्याला करायला शिकवायचं आहे. त्याच्या वचनाची प्रशंसा आपल्याला करण्याचं काय करायचंय? शिकायचं आहे. म्हणून प्रियानो, पुन्हा 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 मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र अपरात्र जेव्हा केव्हा तुमच्या मोबाईल वरती मेसेज वचनाचा येतो, डू नॉट इग्नोर, बी सिरियस अबाउट द वर्ड ऑफ गॉड. तुम्हाला माहिती नाहीये पण तुमच्या आत्म्याला माहिती आहे की ते वचन किती महत्वाचं आहे. तुमच्या आत्म्याला बलवान करा. तुमच्या आत्म्याला, तुमच्या अंतर्मनुष्यासाठी ते जेवण, ते फास्ट फूड तुम्हाला पाठवलं जाते. प्रियांनो, ते सहज कोणीतरी पाठवलं असेल पण ते सहज तुमच्याकडे आलेलं नाहीये. त्याच्या मागे देवाची काहीतरी निश्चित योजना आहे. म्हणून प्रियांनो, ते वचन दिवसभरामध्ये आलेले ते सगळं वचन गोळा करा, त्याच्यावरती अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा आणि ते वचन बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. आणि पहा देवाच्या आत्म्याचं कार्य तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने. तुम्हाला जर सर्व माहिती आहे तर प्रियांनो, ते डोक्यातला भ्रम तुम्ही काढून टाका. सैतान तुम्हाला भ्रांतीच्या मार्गावरती घेऊन जात आहे की मला ह्या कोणाची गरज नाहीये, मला ह्या कोणत्याही गोष्टीची मला गरज नाहीये. प्रियांनो, देवाच्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. देवाच्या वचनाकडे तुम्ही काय करा? लक्ष द्या. कारण देवाचं वचन छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या मोठ्या गोष्टी, छोट्या छोट्या
गोष्टीतून ते तुम्हाला काय करतं, मोठ्या मोठ्या गोष्टीकडे ते घेऊन जातं. हालेलुया. रिबा कर नम शंदरे रिबा नम करीला वा शंदराला. खूप महत्वाचं वचन आहे, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रियानो, आज मोबाईल केवळ तुम्हाला स्वतःच्या वापरासाठी नाही, तर तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी देखील या मोबाईलचा, व्हॉट्सअपचा, फेसबुकचा, इंस्टाग्रामचा तुम्हाला उपयोग करायचा. ज्या गोष्टी, टेक्नॉलॉजी तुमच्या हातामध्ये आलेली, त्याचा वापर तुमच्या आत्म्याच्या नाशासाठी करायचा आहे की आत्म्याच्या उद्धारासाठी तुम्हाला करायचं आहे, हा खूप महत्वाचा आहे. हे खूप महत्वाचं आहे. इतर गोष्टींना तुम्ही लाईक करताल, इतर गोष्टी तुम्ही शेअर करताल, इतर गोष्टी फॉरवर्ड करताल, पण देवाच्या वचनाला का तुम्ही शेअर करत नाही? देवाचं वचन तुम्ही का स्वीकारत नाही? अहो, ही देवाची योजना आहे की ते वचन तुमच्यापर्यंत यावं. कोणतंही वचन तुम्हाला सहज, कोणतंही वचन तुमच्याकडे सहज आलेलं नाहीये, कोणतंही वचन तुमच्याकडे सहज आलेलं नाहीये. त्यामागे देवाची गौरवी योजना आहे, त्यामागे देवाची गौरवी योजना आहे. ते वचन तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आलं, त्या सैतानाच्या जकडलेल्या बंधनातून मोकळं करण्यासाठी आलं. मला माहिती नाही तुम्हाला कोणतं वचन आलं, कसं आलं, पण काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आलेलं आहे. आणि जर हे नवीन शिकण्यासाठी जर तुम्ही आपलं कान, तुम्ही आपले डोळे, आपलं अंतःकरण बंद केलं असेल, तर पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनामध्ये कार्य करता येणार. मी असं बोललो म्हणत नाहीये की तुम्ही तुमच्या चर्चला जाऊ नका, तुम्ही तुमच्या मीटिंगला जाऊ नका, तुम्ही तुमचं बायबल वाचू नका, तुम्ही तुमची आराधना करू नका, पण 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 ह्या ज्या सप्लिमेंट रोजच्या रोज तुम्हाला भेटत आहेत, हे सप्लिमेंट तुमच्या आंतरिक मनुष्याला बलवान करणार. या सप्लिमेंट कुठंतरी स्टोअर करा, आपल्या अंतःकरणामध्ये स्टोअर करा. प्रिया, त्या वाचा, त्याला येशूच्या नावाने आमेन बोला, अन्य भाषेमध्ये त्याच्यावरती प्रार्थना करा, आणि पहा प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करणार आहे. हालेलुया. मला सगळं माहितीये बोलू नका प्रिया, मला सगळं माहितीये बोलू नका. जर तुम्ही बनत असाल की आम्हाला सगळं माहिती ना, आम्ही एवढे वर्ष प्रभूमध्ये आहोत, तर प्रियांनो विचार करा, तुम्ही जिथे होता तिथेच आहात, तिथून तुम्ही हल्लेले नाही आहात. जिथे होता तुम्ही तिथेच आहात, तिथून तुम्ही पुढे गेलेले नाही आहात. अजूनही त्या अरण्यवासामध्ये तुम्ही भटकत आहात, अजूनही तुम्ही त्या अरण्यवासामध्ये भटकत आहात, त्या अरण्य वनवासामध्ये तुम्ही भटकत आहात प्रियांनो. आता तिथून बाहेर पडून दुधामादाच्या प्रवाहाच्या देशात, त्या सिहोन देशामध्ये प्रियांनो आपल्याला वाटचाल करायची. त्याच्यासाठी या वचनांची आपल्याला गरज आहे, त्यासाठी या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे, त्या वचनाच्या जलस्नानाने आपल्याला आंघोळ करण्याची गरज आहे प्रियांनो. त्या पवित्र आत्म्याच्या फळांनी भरण्याची गरज आहे प्रियांनो. त्या ईश्वरी स्वभावाचा वाटेकरी होण्याची गरज आहे प्रियांनो. म्हणून प्रियांनो, हे वचन आपलं अंतःकरण बदलणार आहे, ते वचन आपलं अंतःकरण शुद्ध करणार आहे, ते अंतःकरण वचन आपल्याला ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी पवित्र आत्म्याच्या द्वारे करणार आहे. म्हणून प्रियांनो, त्या वचनाकडे लक्ष देऊया. म्हणून प्रियांनो, आपण त्या वचनाकडे लक्ष देऊया. अन्यथा आपण आहोत तसेच गोल गोल अरण्यवासात भरणार आहोत आणि सतत बोलणार, अग्निस्तंभाखाली आम्ही चाललो, मेघस्तंभाखाली आम्ही चाललो, अग्निस्तंभ आमच्या पुढे चालला, आम्ही मान्ना खाल्ला, आम्ही मांस खाल्लं, पण आमचे कपडे फाटले नाही, आमच्या चपला फाटल्या नाही. याच्यातून बाहेर पडा हो प्रियांनो, याच्यातून बाहेर पडा. आज देवाचं वचन शिकत आहे की स्वर्ग माझ्या अंतःकरणामध्ये आहे. हेवन इन माय हार्ट, हेवन इज इन माय हार्ट. बोला, हेवन इज इन माय हार्ट. आज तुम्ही त्या वनवासामध्ये, अरण्यवासामध्ये नाही आहात. जर परमेश्वराच्या वचनाचं प्रकाशन तुम्ही घेत असाल, वचनाचं प्रकाशन घेत असाल, तर माहिती करून घ्या, ते हेवन इज इन माय हार्ट. त्या वचनाचं प्रकाशन जर तुम्हाला कळत असेल तर प्रियांनो बोला, आय एम द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. आय एम द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट.
आता आपण त्या अरण्यवासातले नाही आहात. त्या वधस्तंभावरती त्याने सर्व काही पूर्ण केलेलं आहे प्रियानो. त्या वधस्तंभावरती त्याने उघड ताडण केलेलं आहे प्रियानो. आणि त्या नियमशास्त्रातून, त्या पापाच्या गुलामीतून त्याने आपल्याला मुक्त केलेलं आहे प्रियानो. आता तो म्हणत आहे की तू माझं मंदिर हे प्रार्थना मंदिर आहे, माझं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हालेलुया. माझं मंदिर, माझं हृदय, माझं अंतःकरणामध्ये तो देव असतो, जो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू, तो पवित्र आत्मा माझ्या ठाई आहे. जुन्या करारामध्ये प्रियांनो पवित्र आत्मा अवतीभोवती फिरत होता. जुन्या करारात पवित्र आत्मा अवतीभोवती फिरत होता. जलाच्या पृष्ठभागी तो तळपत होता. पण जसं हे शरीर पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध करण्यात आलं, ते त्याचं पवित्र मंदिर झालं. त्यावेळेस तो हाताने बांधलेला निवास मंडपामध्ये राहत होता पवित्र आत्मा परमेश्वर. पण आता या शरीररूपी मंदिरात तो राहते. म्हणून प्रियांनो, रोमकरस्पत्र 12 अध्याय 2 वचनाप्रमाणे आपल्या शरीराचं नवीनीकरण करा, आपल्या मनाचं नवीनीकरण करा आणि तिथून बाहेर या की मला सर्व काही माहित आहे. प्रियांनो, नवीन वचन, नवीन प्रकाशन स्वीकारा. कशामधून तुम्हाला रेमा भेटल हे तुम्हाला माहिती नाहीये प्रियांनो. त्याचा आदर करा, त्याला मान्य करा, लीन व्हा, नम्र व्हा देवाच्या हाताखाली आणि वचनाला उंच करा प्रियांनो. वचन तुमच्या जीवनामध्ये कार्यरत केल्याशिवाय ते परत जाणार नाही. वचन तुमच्या जीवनामध्ये फळ दिल्याशिवाय परत जाणार नाहीये. म्हणून प्रियांनो, वचनाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्म्याने तुम्ही भरलेत, अन्य भाषेमध्ये तुम्ही बोलत आहात, पण वचन जर मनन करत नसताल तर पवित्र आत्मा पण काही कार्य करू शकत नाही. पवित्र आत्मा काहीही कार्य करू शकत नाही. कारण पवित्र आत्म्याला कार्य करण्यास प्रवृत्त करणारं देवाचं वचन आहे. कारण देवाने शब्द बोलला आणि पवित्र आत्म्याने ते केलं. देव बोलला आणि पवित्र आत्म्याने ते केलं. कारण प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. शब्द देव होता. त्या शब्दाकडे आपण दुर्लक्ष करतोय. प्रियांनो, मी बार मी तुम्हाला एक जाणवतो का बोलत आहे, कारण मला ह्या काही दिवसामध्ये जाणवलेलं आहे प्रियांनो. व्हॉट्सअपवरती येणारे मेसेजेस, फेसबुकवरती येणारे मेसेज आपण सहज इग्नोर करतो प्रियांनो. ते इग्नोर करू नका प्रियांनो. त्या शब्दाला मान द्या, त्या शब्दाला, त्या वचनाला मान द्या. ते स्वीकारा येशूच्या नावाने. बोला, यस आय रिसीव्ह इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. आणि त्या वचनावरती मनन करा. 1 सेकंद 2 सेकंद ते वचन वाचा, अन्य भाषेत प्रार्थना करा. ते वचन तुमच्या जीवनात कार्यरत झाल्याशिवाय राहणार नाही प्रिया. शास्त्रलेखामध्ये लिहिलेलं प्रत्येक वचन हे लोगोस आहे प्रिया. हा लोगोस आहे. परंतु ज्या वेळेस हे वचन तुमच्या आतमध्ये जातं आणि प्रगटीकरणाद्वारे ते पवित्र आत्म्याद्वारे मनन केल्यानंतर पवित्र आत्म्याद्वारे ते प्रगट होतं आणि तुम्हाला एक नवीन प्रकाशन देतं आणि ते तुम्हाला शिकवतं. अशा नाही पद्धतीने, अशा पद्धतीने तुला चालायचंय, अशा नाही अशा पद्धतीने तुला वागायचंय. ते तुमच्या जीवनासाठी रेमा आहे. आणि रेमा हा परमेश्वराचा आत्मा पूर्ण करणार. रिबा खाला रेबो शंदाराबा सिकाथराला. म्हणून प्रियानो, त्या वचनाकडे दुर्लक्ष करू नका. रिबा मखाथुरला बरे कॉपी पेस्ट फॉरवर्ड फक्त करू नका. मी अशा कित्येक लोकांचे वचन आहे बघतो. कित्येक लोकांचे वचन 10 ग्रुपमधून एकच वचन येतं. कारण ते जस्ट कॉपी पेस्ट फॉरवर्ड. मला त्या वचनाची गरज नाही, दिलं पुढे पाठवून. मला त्या वचनाची गरज नाही, दिलं पाठवून. नो, त्या वचनावरती मनन करा. पवित्र आत्म्याचं सप्लिमेंट आहे. निश्चित तुम्ही घरामध्ये जास्तीत जास्त बायबल वाचत असाल, परंतु हे ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहे त्याकडेही लक्ष द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यावेळेस सिस्टर पल्लवी पुढे येतील आणि ते आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवतील. मदाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. मदाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा.
आणि ज्यास हे वचन प्रिय आहेत सुखी होतील सदा. आणि ज्यास हे वचन प्रिय आहेत सुखी होतील सदा. मदाच्या रुचीपेक्षा देवाचे पण किती गोड आहे मनुजा. मदाच्या रुचीपेक्षा देवाचे पण किती गोड आहे मनुजा. हालेलुया. त्याने तुम्हाला एक सांगू शकते मी, देवाचं वचन त्या गाढवामधून पण येऊ शकतो. तुम्हाला आठवतं का बलामाचं उदाहरण आहे की त्या गाढवाद्वारे सुद्धा देवाचं वचन येतं. पण जेव्हा तो बोलतो तेव्हा ते कळतं त्याला आणि त्याच्याप्रमाणे वागतो. त्याद्वारे अनेक गोष्टी परिवर्तित होतात. तसंच असतं देवाचं वचन. जेव्हा तुम्ही ऐकता किंवा वाचता ते तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करतं. विश्वासाच्या नंतर जेव्हा तुम्ही ते ग्रहण करता, आत्मचिंतन करता आणि त्याच्या अनुसार चालता, तेव्हा तुमच्यामध्ये तो बदल घडतो. नुसतं पाठांतर करून मनात ठेवून विसरून जाऊन आम्ही रोज बायबल वाचून पण जर फरक पडत नसेल तुमच्या आयुष्यात दुसऱ्याच्या आयुष्यात तर फरक काही उपयोग नाही. ते आपलं तोंड, आपलं काय शरीररूपी तोंड आरशामध्ये पाहिल्यासारखं रोज बघतो, पण माणसाची वृत्ती असते आपण विसरून जातो आपलं तोंड. त्यानं तीच गोष्ट आपल्याला करायची नाही. आपल्या वचन, देवाने जे वचन दिलेलं आहे मग तो कुठून पण येऊ दे, गाढवाच्या तोंडातून येऊ दे, मोबाईल मधून येऊ दे, नाहीतर कोणत्याही अन्य कोणत्याही गोष्टी, वरचा असो खालचा असो, कुठून येऊ दे, पण त्याच्यावर मनन करणं, चिंतन करणं, देवा हे वचन माझ्यासाठी स्वीकारणं आणि तो तशा पद्धतीने वागणं, बदलाव करणं हे खूप गरजेचं आहे. नुसतं मला माहितीये, मला कळतंय, येतंय करून चालत नसतं. कारण का असे बोलणारे पुष्कळ जण आलेली आहे आणि पुष्कळ जण गेली आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद मागते परमेश्वरा, तुला दया आणि कृपा करते परमेश्वरा. हो परमेश्वर, धन्यवाद मागते परमेश्वर. जसं परमेश्वरा पेत्राने परमेश्वरा तुझं शब्द ऐकला की जा पुन्हा एकदा तू जाळं टाक, आणि त्या पद्धतीने जेव्हा त्यांनी केलं त्यांनी 100 असे मावणार नाही एवढा आशीर्वाद, मावणार नाही एवढे मासे त्याने घेऊन आलेला आहे परमेश्वर. तसंच परमेश्वरा तुझं वचन बापा खरोखरच बापा महत्वाचं आहे बापा, जे आम्हाला बोध करणार आहे बापा मार्गदर्शन करणार आहे, आमच्या जीवनात बदल घडवणार आहे, आत्मिक बलवान करणार आहे परमेश्वरा. तसंच परमेश्वर तू असं कर परमेश्वर. प्रत्येकाला तुझी दयेच्या आसनाखाली तू बापा तू ठेव परमेश्वरा. येणारं वचन बापा गांभीर्याने त्याने घ्यावं बापा, सहजरित्याने घेऊ नये परमेश्वर. दुसऱ्याला टीका करण्यासाठी घेऊ नये तर परमेश्वरा स्वतःच्या उन्नती पहिले बघावी आणि नंतर मग दुसऱ्याची उन्नती करावी, असं ते करू दे परमेश्वरा. बापा प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या अंतकरणात बापा तुझं वचन सांगतं की तुम्ही मांसमय हृदयावर तुझं माझं वचन लिहून ठेवलेलं. तसंच बापा त्यांच्या अंतकरणात, प्रत्येकाच्या अंतकरणात तुझं वचन लिहून ठेव बापा, रेमा म्हणून लिहून ठेव बापा, रेमा बनवून जाऊ दे परमेश्वरा. आणि होऊ दे तुझं बरं. ख्रिस्त येशूच्या गौरवात लहानशी प्रार्थना करते.